दर्यापूर तालुक्यातील बनोसा, दर्यापूर तथा गणेशपूर येथील पारधी समाजाच्या 78 बेघर नागरिकांना नगर विकास मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2019च्या शासन निर्णयाप्रमाणे घरकुल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पारधी समाज वासियांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। पारधी समाजातील बहुतांश लोकांकडे शेतजमीन नाही। या समाजाचे शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण अगदी नगण्य आहे। तसेच या समाजाकडे कायमस्वरूपी उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही। बनोसा, दर्यापूर आणि गणेशपूर येथे रहिवासी असलेले पारधी समाजाचे 78 नागरिक हे पूर्णपणे बेघर झाले आहे। मागील अनेक वर्षांपासून सदर नागरिक या परिसराचे रहिवासी आहे। या 78 बेघर नागरिकांना सरकारी जागा उपलब्ध करून द्यावी आणि या शासकीय अनुदानातून पक्के घरकुल बांधून द्यावे अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे। आम्ही गणेशपूर इथून आलेला आहे। गणेशपूर ग्रामपंचायतीमधून गणेशपूर गावात रहिवासीला आहे। माझं नाव रेखा सोळंके आहे आणि आम्हाला राहण्यासाठी घर नाही आहे। याच्यासाठी कलेक्टर साहेबांच्या इकडे विनंती करायसाठी आलेलो आहे, पण कलेक्टर साहेबांनी सुद्धा लेखी, आम्ही फक्त त्यांना लेखीच मागत आहे, तर लेखी देण्यासाठी ते स्वीकार नाही आहे। तर आम्ही आता करावं काय? आम्ही तर रोडून उतरलो नाही सध्या। आम्ही 78 कुटुंब आहे पूर्ण। नाही, नोटीस आम्हाला एकही भेटली नाही। नोटीस भेटली तर फक्त एका माणसाला भेटली होती आणि त्यांनी फक्त 24 तासाची ऑर्डर दिली होती। त्यांना 9 दिवस लावले। मग 24 तासाची ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी 9-10 दिवस कसे काय लावले? त्यांनी 24 तासाची ऑर्डर दिली होती, त्यांनी 24 तासात काढायला पाहिजे होतं। आम्हाला जागा पाहिजे। आम्हाला जागा भेटल्याशिवाय आम्ही तिथून निघत नाही। 2 दिवसापूर्वी सदर परिसरामध्ये स्थानिक प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तासह अतिक्रमणाची कारवाई केली आहे। त्यामुळे 78 कुटुंबे बेघर झाली आहे। पुढे 2 महिन्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार असल्यामुळे निवाऱ्याचा फार मोठा प्रश्न या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे। ज्यावेळेस प्रकरण जे जमीन आम्ही अतिक्रमण केली त्याच्या आधी नगर परिषद, तहसीलदार, एडीओ आणि तलाठी यांना निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की अधिकृत जागा ही खाली आहे, इथं आम्ही घरं बांधणार आहोत, इथं आमच्या झोपड्या उभारणार आहोत। पण यांनी आमचे 2-3 महिने जाऊनही आम्हाला प्रतिउत्तर दिलं नाही। त्याच्यानंतर आम्ही तिथं अतिक्रमण करून 1 ते 2 महिने राहिलेलो आहोत। तर त्याच्या 78 कुटुंब, एकूण 78 कुटुंबांनी घरं बांधले होते आणि त्याच्यातले 54 कुटुंब बनोशा इथले स्थानिक नागरिक आहेत, 24 कुटुंब गणेशपूरमधले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी 14 मार्च 2021 रोजी 2 JCB, 4 ट्रॅक्टर, पोलीस फोर्सच्या सहित पोलिसांचा बळजबरीपणे आम्हाला तिथून उद्ध्वस्त केलेला आहे। आता आम्ही तिथं साखळी उपोषणाला तहसील समोर बसलो आहोत। आता आमच्याजवळ राहायला पर्याय व्यवस्था कोणती नसल्यामुळे आम्ही रोडवर राहत आहोत। मुलाबाळाची बिकट परिस्थिती झालेली आहे आणि आम्ही उपोषणाला बसून आहोत। आता मागणी काय? आम्हाला राहण्यासाठी जागा, हीच मागणी आमची शेवटची राहणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।